आज महाराष्ट्रामध्ये दहीहंडीची धूम पाहायला मिळणार आहे। लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांमध्येच दहीहंडीचा उत्साह ओसंडून वाहणार आहे। राजकारण्यांकडून मोठमोठ्या दहीहंडी उभारण्यात आल्या असून बक्षिसांची उंची सुद्धा तेवढीच मोठी असणार आहे। वर्षभर दहीहंडीचा सराव करणारे गोविंदा पथक आज थरावरती थर रचत रेकॉर्ड ब्रेक करण्याच्या तयारीत असणार आहेत। थरांचा थरार हा दिवसभर पाहण्यासारखा असेल। ठाणे घाटकोपरमध्ये मानाच्या दहीहंड्या आयोजित करण्यात आलेल्या आहेत। दहीहंड्यांसाठी लाखोंची बक्षिसं ठेवण्यात आली आहेत। दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा महाराष्ट्रामध्ये अतिशय उत्साहामध्ये दहीहंडी साजरी होणार आहे। दहीहंडीची धूम संपूर्ण महाराष्ट्रात पाहायला मिळणार आहे। अगदी लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांमध्येच दहीहंडीचा उत्साह असतो। आज सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये खास करून मुंबईमध्ये आणि शहरांमध्ये दहीहंडी उत्साहात साजरी होणार आहे। राजकारण्यांकडून मोठमोठ्या दहीहंड्या उभारण्यात आल्या असून बक्षिसांची सुद्धा तेवढीच उंची वाढलेली आहे। तर मुंबई पुणे ठाण्यामध्ये दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळणार आहे। मुंबई आणि ठाण्यामध्ये 1354 दहीहंडी उत्सवांचं आयोजन करण्यात आलंय। गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड मोडणाऱ्या गोविंदा पथकाला 25 लाखांचं बक्षीस दिलं जाणार आहे। मुंबईच्या जय जवान गोविंदा पथकाच्या नावावरती 50 फूट उंचीच्या दहीहंडीचा रेकॉर्ड आहे। चीन आणि स्पेनच्या गोविंदा पथकांची रेकॉर्डसाठी स्पर्धा असेल। यावर्षीही जय जवानच्या गोविंदा पथकाकडे रेकॉर्डसाठी लक्ष लागलंय। ठाण्याच्या संस्कृती युवा प्रतिष्ठानतर्फे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मोडणाऱ्यांना 25 लाखांचं बक्षीस जाहीर करण्यात आलंय। भाजप, मनसे, शिंदेंसह सर्वच पक्षांकडून लाखो रुपयांच्या बक्षिसांची घोषणा केली गेली आहे। टेंभी नाक्याला मुख्यमंत्री शिंदेंची दहीहंडी बक्षीस पुरुषांसाठी आहे 1,51,000, महिलांसाठी 1 लाखांचं बक्षीस आहे। प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडीमध्ये 1 लाख रुपये बक्षीस असेल।